तर आज आपण बनवणार आहोत ताक पापडाची भाजी। त्यासाठी मी पापड घेतलेले आहे ताकातले, जे आपण उन्हाळ्याच्या सुट्टीत बनवून घेतलेले आहेत। नंतर फोडणी तयार करण्यासाठी मी बारीक चिरलेला एक बारीक कांदा, तो बारीक चिरून घेतलाय, तो तेलात टाकून छान असा फ्राय करून घ्यायचा। नंतर एक टोमॅटो घेतलेला आहे, तो लवकर शिजण्यासाठी त्यात मीठ टाकलेलं आहे। चवीपुरतं मीठ जरासं कमी टाकायचं, कारण पापड जेव्हा आपण करतो ना तेव्हा त्याच्यामध्ये मीठ असतं। नंतर अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे, हेही तेलामध्ये छान असं फ्राय करून घ्यायचं। नंतर आपले जे मसाले असतात त्यात हळद, लाल तिखट आणि गरम मसाला, फार काही मसाले लागत नाही ती भाजी तयार करण्यासाठी। लाल तिखट वापरलेलं आहे, काश्मीरी लाल तिखट, गरम मसाला आणि हळद। नंतर ह्याच्यात थोडंसं अगदी पाणी टाकायचं, छान मसाले एकजीव असे शिजवून घ्यायचे। आणि नंतर एक 2 मिनिटांनी ते जे आपले पापड आहेत ताकाचे, ते पापड टाकून हे छान असं वाफेवरती 1 ते 2 मिनिटं हे शिजवून तयार करून घ्यायचे। खूप छान भाजी लागते, चवीलाही छान लागते आणि अगदी सोपी आणि इझी आहे। भाकरी किंवा चपाती बरोबर किंवा फुलक्यांबरोबर ही खूप छान अप्रतिम लागते। जर तुम्हाला ही भाजी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा। धन्यवाद।